अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातले आणखीन काही आमदार देखील भाजपात जाणार अशी चर्चा होती। त्यापैकी एक नाव होतं आमदार हिरामण खोसकर यांचं, जे इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार आहेत। इतक्या वर्षानंतर ज्यावेळी तुम्ही पक्ष निवडणूक लढवताय, इतके वर्ष तुम्ही आमदार आहात, आता पुन्हा काँग्रेसमधून भाजपात जायची जेव्हा चर्चा होते, ह्या चर्चा तुमच्या देखील कानावर आल्याच असतील। काय तुमची प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? नाही, परिस्थितीचं आता हे आम्हाला काहीच माहीत नव्हतं। आमचा 2 महिने अगोदरच आमचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब यांनी आदिवासी आमदारांचा कुठेतरी अभ्यास दौरा केला पाहिजे यासाठी त्यांनी मागच्या आठवड्यामध्येच त्यांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि 5 तारखेला आम्ही बाहेर गेलो केन्या दौऱ्याला। या घडामोडी काहीच माहीत नव्हत्या, आम्हाला माहीत पण नाही। ज्यावेळेस इकडनं जेव्हा माहिती आली त्यावेळेस आम्हाला कळालं। अशोक चव्हाण साहेब जरी गेले असतील BJPमध्ये काँग्रेस सोडू, पण आम्ही जाणार नाही, आम्ही आहे तिथंच राहणार आहे। आमची म्हणणं एकच आहे का त्या ठिकाणी जे काही आमची आघाडीमध्ये असताना सुद्धा त्यावेळेस आम्ही 17 आमदार दिल्लीला गेलो, सोनिया मॅडमला सांगितलं, खरगे साहेबाला सांगितलं, थोरात साहेबांना सांगितलं की कुठंतरी आम्हाला आमदारांना विचारणा झाली पाहिजे, आमदारांचे काहीतरी कामं झाली पाहिजे, कामं नाही काहीतरी त्या मतदारसंघाच्या बाबतीत विचारलं पाहिजे। या काँग्रेसमध्ये नेत्यांनी या ठिकाणी फक्त जनरल मीटिंग घ्यायची आणि पुढे काहीच करायचं नाही। आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही काँग्रेसमध्येच राहणार आहे, आम्ही पक्ष सोडून जाणार। जरी अशोक चव्हाण साहेब गेले, आता त्यांच्याबद्दल काय वागणूक मिळाली, काय झालं, आता फक्त मीडियाच्या माध्यमातून आम्ही ऐकतो। आणि तो चव्हाण साहेबाचा काय त्यांचा कोणत्याही कार्यकर्ता मला फोन नाही आला, आणि आला असेल तरी पण मी जाणार नाही। माझं एकच म्हणणं आहे, लोकसभा विधानसभा जवळ आलेले आहे, आमच्या काँग्रेसच्या काही नेत्यांनी या ठिकाणी दखल घेतली पाहिजे नवीन आमदारांची। आम्ही आता जवळजवळ 2.25 वर्ष झाले फक्त जनरल मीटिंग एखाद्या ठिकाणी असली पूर्ण मतदारसंघावाईज त्या ठिकाणी बोलवतो, परंतु स्पेसिफिक जसं अजितदादा प्रत्येक मंगळवारी बुधवारी सगळ्या आमदाराला 44 आमदाराला बोलवून त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करतात, त्यांच्या समस्या ज्या ठिकाणी जे काही त्यांच्या समस्या आहे ते ऐकून घेत आहे। असं आमचं म्हणणं, जरी सत्ता नसेल तर काँग्रेसच्या नेत्यांनी या ठिकाणी 2 महिन्यांनी का होईना मीटिंग लावली पाहिजे, आमदारांना विचारलं पाहिजे तुझ्या मतदारसंघातली काय परिस्थिती, जनतेचा कल काय आहे, लोकांचे कामं होतात का नाही, स्थानिक अधिकाऱ्यांची मीटिंग घेतल्या पाहिजे। नाही काही तर समजा आता वरच्या नेत्यांचा एक मीटिंग घेतली तर अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतदारसंघात कामं होतील। तुमचं असं म्हणणं आहे की जे सध्याचे वरिष्ठ नेते आहेत काँग्रेसमधले महाराष्ट्रातले, ते आमदारांकडे आणि पक्षाकडे लक्ष देत नाही आहेत। पक्ष आमदार जो आमदार निवडणार 17 आमदार, माझ्यासारखे 17 आमदार आहे। बरेच आमदार बोलते नाही, परंतु आमदारांची नाराजी या ठिकाणी आहे। माझं म्हणणं आहे, नाराजी हेच आहे का मीटिंग लावली पाहिजे, मीटिंगमध्ये विचारणा केली पाहिजे। जसं काही पक्षामध्ये काही नेते मंडळी, आता अजितदादाचं उदाहरण मी सांगतो की अजितदादा ठिकाणी प्रत्येक मंगळवारी मीटिंग घेत आहे, आमदाराच्या समस्या सोडवत आहे, आमदाराचे प्रश्न, आणि सत्यता असताना सुद्धा मीटिंग त्या ठिकाणी मीटिंग घेतल्या नाही। आजही आम्ही पक्षामागे, पण आम्ही आमची नाराजी पक्षाला सांगितली पाहिजे। तुम्ही आज उघडपणे नाराजी व्यक्त करताय, याच्या आधी पक्षातल्या वरिष्ठांना तुम्ही ही नाराजी सांगितली होती? मागच्या धुळ्याच्या मध्ये याच्यात सांगितलं, केशीपाटी साहेबाचे काही केशीपाटी साहेबांनी माझ्या मतदारसंघातल्या काही कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी पैसे घेतले, तर थोरात साहेबाला सांगितलं, नाना पटोले साहेबाला सांगितलं का ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी त्या ठिकाणी पैसे दिलेले ते वारंवार माझे चक्कर मारतायत। त्यावेळेस आदिवासी विकास मंत्री केशीपाटी साहेब असताना त्यांनी सांगितलं की त्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आम्ही कामं मंजूर करून देतो, त्यावेळी ते कामं मंजूर झाले नाही। केशीपाटी साहेबाला मी वारंवार त्याच्या गावी जाऊन त्याला सांगितलं की साहेब ते पैसे देऊन टाका, इलेक्शन जवळ आलेलं आहे। केशीपाटी साहेब त्या ठिकाणी अजिबात हे करत नाही, ते म्हणते तुम्ही अधिकाऱ्याला पैसे दिले, हे दिले ते दिले, असं चुकीचं आहे ना। एखादा कार्यकर्ता तर मतदारसंघातला आज 100 कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्या विरोधात गेलं तर काय होईल? त्या ठिकाणी जो कॉन्ट्रॅक्टर काम करतो त्या ठिकाणी त्याचे 100-500 मतं आहेत, स्थानिक मुलं आहेत त्या ठिकाणी, कार्यकर्ते आहेत, तर या बाबतीमध्ये दखल घेतली पाहिजे। माझं म्हणणं, मी तिसऱ्यांदा सांगितलं थोरात साहेबांना, पटोले साहेबांना सांगितलं का बा साहेब तुम्ही त्याला समजून सांगा, पण तर अशी माझी एकटी सगळे बाकीच्या आमदारांची परिस्थिती अशीच आहे ना। तुम्ही उदाहरण देताना देखील अजित पवार यांचं उदाहरण देत आहे, तर राष्ट्रवादीमध्ये देखील आपली जायची चर्चा आहे, तर तुम्ही जाणार का? नाही, मी नाही जाणार, पण माझं पूर्ण कुटुंब राष्ट्रवादीच आहे। माझी सुनबाई राष्ट्रवादी सभापती होती, मिसेस सभापती होती, मुलगी होती, मी 10 वर्ष होतो सभापती। आता दादाचं प्रेम आहेच ना, नाही असं नाही ना। अजय दादांनी 200 कोटी रुपये दिले मतदारसंघासाठी, परंतु मी काँग्रेसमध्येच राहणार हे 100%।
नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांच्या किंवा काँग्रेस पक्षाच्या संदर्भात अशोक चव्हाण यांनी देखील अनेक गंभीर आरोप केले आणि निवडणुकीसाठी पक्ष तयार नाही आहे हे सांगितलं. तुमची कशी तयारी आहे? तुम्हाला काय वाटतं, काँग्रेस पक्ष तयार आहे कुठल्या निवडणुकीसाठी? विधानसभा लोकसभा ज्या निवडणुका येत आहेत, पक्ष तयार आहे? नाही, आता पक्ष तर तयार राहणारच आहे, पक्ष तर तयारी करणारच आहे. आता मी काँग्रेसची उमेदवारी घेणार आहे. एकमेव नाशिक जिल्ह्यातले हो हो, नाशिक जिल्ह्यात एकच जागा आहे, बाकी आता याचं म्हणजे पहिल्यापासून ती जागा काँग्रेसलाच आहे. असे काही आमदारात आता शिरेदादा नाईक असेल, त्यांचं म्हणणं तेच आहे की आपण जे काही आपली जी खतखत आहे आपल्या मनातलं आहे हे बोलून दाखवलं पाहिजे. आपण शेवटपर्यंत तसंच ठेवलं, उद्या त्यांनी सांगितलं तुम्ही आम्हाला कुठं बोलले, तर आज शिरेदादा पण बोलणार आहे मीटिंगमध्ये. प्रदेशाध्यक्ष ऐकत नाहीत किंवा बाळासाहेब थोरात ऐकत नाहीत, तर तुम्ही पुन्हा दिल्लीला जायचं मार्ग निवडू शकता. नाही, आता यांनाच आम्ही मागणार आहे, आमची इच्छा इथंच आहे करणार आहे. वरती जाऊन आम्हाला काय तिथं आता मागच्या आम्ही गेलो, आमच्या दखल झालीच नाही, मिटिंगच घेतली नाही. आजच इथंच सांगणार आहे आम्ही, आम्हाला इथं सुधारणा झाली पाहिजे एवढं 100% सांगणार आहे. पण मग ज्यावेळी एखादा आमदार असं म्हणतो की राज्यातले नेते लक्ष देत नाहीत, केंद्रात जाऊन फायदा होत नाही आहे, त्यावेळी मग मार्ग उरतो दुसऱ्या पक्षात जायचा. नाही, दुसऱ्या पक्षात जरी जायचा मार्ग उरतो, परंतु आम्ही तर 100% जाणार नाही, मी तिथंच राहणार आहे. पण कुटुंबात राहून कुटुंबाला ते आपली मनातलं सांगितलं पाहिजे. कुठंतरी त्यांच्यावर शिंतोडे उडून आपण बाजूला जायपेक्षा त्यांना आजच सांगायचं, साहेब तुम्ही आमच्या जे मतदारसंघातला प्रश्न आहे, तुम्ही नाही मंत्र्या करता ते पण अधिकाऱ्याच्या माध्यमातून मार्गी लावले पाहिजे. समजा थोरात साहेब असतील, पटोले साहेब असतील, त्यांनी जरी एखाद्या नेत्याला सांगितलं की तिथं एखाद्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याची मिटिंग घ्या, तहसीलदार किरकोळ कामदाराचे कामं काय राहतात, पंचायत समिती असेल, महसूल असेल, MSCBच्या बाबतीमध्ये असेल, समजा वरच्या वरिष्ठ एखाद्या नेत्यांनी मिटिंग लावल्यानंतर अधिकारी ऐकतो. पोलीस डिपार्टमेंट असेल, आता आमच्यासारख्याचे कामं काय आहे, किरकोळ कामं राहत्या, परंतु सत्यातनं कामं होती नाही. हे वरच्या लिडरनी मिटिंग घेऊन सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने कामं करा. तर अशी परिस्थिती आहे, पण मी आहे तिथं राहणार आहे. फायनल 100%. तर शेवटपर्यंत काँग्रेसची साथ सोडणार नाही असं खोसकर सरांचं म्हणणं आहे. तर पाहूयात येत्या काळामध्ये विधानसभा निवडणुका लोकसभा आदी आहेत, तर या संदर्भामध्ये महाराष्ट्रातलं राजकारण आणखीन ढवळून तर निघणारच आहे. आणखीन काही पक्षप्रवेश होत आहेत किंवा काही भूकंप घडत आहेत का, याच्यावर पुढचं राजकारण हे अवलंबून असेल. कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.